राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्याप पाऊस चालू आहे। सायंकाळचे साधारण 5 वाजून गेलेले आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता पहाटेचे उघडलेले हे 7 दरवाजे अद्याप एकही दरवाजा बंद झालेला नाही। त्यामुळे इथील जे काही प्रशासन आहे ते प्रशासन सध्या अलर्ट मोड वरती आहे। सातत्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासन देत आहे। आम्हीही तुम्हाला राधानगरी धरणाच्या किंवा आसपास असणाऱ्या ज्या काही पूल आहेत त्यांच्यावरती येणाऱ्या पाण्याच्या इत्थंभूत बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। कुणीही आपल्यावरती विश्वास ठेवू नका, कारण धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अद्याप पाऊस चालूच आहे। त्यामुळे राधानगरी धरणाचा एकही स्वयंचलित दरवाजा बंद झालेला नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याने 3 तासाचा रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून येणाऱ्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं तंतोतंत पालन करा। जर कुठं पडझड झाली असेल तर ती प्रशासनाला तुम्ही तातडीने कळवा, जेणेकरून पुढील आपत्ती टाळता येऊ शकते। त्यामुळे तुम्ही येणाऱ्या प्रशासनाच्या सूचना आहेत त्या सूचनांचं तंतोतंत पालन करा। आम्हीही आमच्या केके न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला राधानगरी असेल किंवा काळमवाडी असेल किंवा आसपास जे काही पूल आहेत नदीवरच्या त्याच्या बातम्या इत्थंभूत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत। कॅमेरामन संकल्प मोरेसह मी मिलिंद कांबळे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।